दरम्यान गोरगरिबांच्या योजना बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा विरोधकांनी आरोप केलाय। आनंदाचा शिधा कुठे आहे असा वडेट्टीवारांनी सरकारला सवाल केलाय। अर्थसंकल्पातल्या तरतुदींवर विरोधकांनी टीका केली आहे। मुख्यमंत्री तीर्थ योजना, शिवभोजन थाळी योजनेसाठी निधीची तरतूद केली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। ह्या सगळ्या योजना निवडणुकीच्या संदर्भात डोळ्यासमोर ठेवून निवडणुका तयार केल्या होत्या मतं घेण्यासाठी सगळ्यांची। आता पुढली 4 वर्ष निवडणुका नाही आहेत। निवडणुका आधीचा जेव्हा अर्थसंकल्प तयार करतील, चौथा अर्थसंकल्प, तेव्हा या योजना येतील। या योजनांचं महत्त्व संपलं आणि एकनाथ शिंदेंचंही महत्त्व कमी झाल्याचं लक्षण एकूण त्या योजनांच्यावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येईल। म्हणजे मी तर असं म्हणेन की लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती। त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। खात्री नाही त्या योजना बंदच होतील। आता मला सांगा की आनंदाचा शिधा कुठे दिसतो आहे? संपला आनंदाचा शिधा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला। आता गरीब माणूस कुठे आहे? तीर्थयात्रा योजना ज्यांचं वय 50-60च्या वर आहे अशा माता भगिनींसाठी सुरू केली होती। तामझाम केला होता। भाषणं तुम्ही जर ऐकली तर काय भाषणं त्यांनी तिथं केली होती। ती योजना सुरू केली आणि बंद कधी केली हे सुद्धा लोकांना तिथं माहीत नाही। त्याच्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाली जी तिथं दवाखान्याची योजना सुरू केली होती त्याला निधीसुद्धा दिला गेला नाही। सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठंतरी पडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। नाहीतर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती नाही, तर शिंदे साहेबांना माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।